या अपघाताची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे असं ममता बॅनर्जी यांनी मागणी केलेली आहे। अजित पवार यांच्या अपघातानंतर ममता बॅनर्जी यांनी मोठं विधान केलेलं आहे। इथे कुणीही सुरक्षित नाही असं ममता बॅनर्जी म्हणतात। सूचक विधान त्यांनी केलेलं आहे आणि एक प्रकारे त्यांनी शंका तर उपस्थित केली नाहीये असा विचार करायला इथे वाव आहे। पवार कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत, मात्र या अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी असं ममता बॅनर्जी यांनी मागणी केली आहे। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, या सगळ्या घडामोडींच्या या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी हे असं विधान करणं काय अर्थ काढायचा याचा? खरं तर आतापर्यंत आपण पाहिले असेल, पायलट असो किंवा मधल्या काळात रावत असो, अशा पद्धतीचे अपघात झालेले आहेत। मध्यंतरी विजय रुपानी असो, गुजरातचे माजी मुख्यमंत्री, त्यांचंही निधन झालं होतं अपघातामध्ये। भारतामध्ये अशा या अपघाताने अनेक मोठे नेते जे आहेत ते गमावले गेले। अशा परिस्थितीमध्ये अनेक नेते जे असतात अशा पद्धतीने भावना संतप्त होतात। काही नेत्यांचं दिल्लीमध्ये आज जेव्हा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या जे कार्यालय आहे त्या ठिकाणी असताना त्यातील काही नेत्यांचं म्हणणं होतं की या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे, डीजीसीए तर करेलच। अशा पद्धतीची खासगीमध्ये चर्चा करताना लोकांची चर्चा सुरू असते, कारण माधवराव सिंधिया यांचं 2001ला अशाच पद्धतीने विमान अपघातात निधन झालं होतं। वायएसआर राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांचंही अशाच पद्धतीने निधन झालं होतं। दोरोजी खांडू अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री त्यांचंही असंच निधन झालं होतं। विजय रुपानी आतल्या मधल्या काळात गुजरातमध्ये जो अपघात झाला त्याच्यामध्येही निधन झालं होतं। तर या अशा अपघाताची चौकशीची मागणी केली जाते। त्याच पद्धतीने ममता बॅनर्जी यांनी त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हावं अशी मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। नाही, इथे प्रश्न अशासाठी पडतो कारण यापुढे त्यांनी जे विधान केलंय की या देशात कुणीही सुरक्षित नाही असं जे त्यांचं विधान आहे, त्यामुळे इथे चर्चेला वाव आहे। खरं तर पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आणि ही घडलेली घटना त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी त्यांना एक वेगळ्या पद्धतीने सूचित करण्याचा प्रयत्न त्या करताना पाहायला मिळत आहेत। मात्र घडलेली घटना ही अत्यंत दुःखद आहे आणि अशा पद्धतीने या सगळ्या परिस्थितीच्या दरम्यान त्यांचं हे विधान येणं कुठेतरी घातपाताची शक्यता त्यांच्या या विधानामधून सूचित होताना पाहायला मिळते। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशी होईल आणि चौकशीमध्ये काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर ममता बॅनर्जी यांनी सखोल चौकशीची मागणी केलेली आहे। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय। महाराष्ट्रात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। संपूर्ण महाराष्ट्रावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना अनावर आहेत। प्रत्येकाला आपल्या डोळ्यानं खात्री करायची की सकाळी सकाळी आज जी कानावरती बातमी आली ती खरंच खरी आहे का, कारण कुणाचाही विश्वास बसणार नाही असा धक्का ही बातमी देऊन गेली आहे। दादांची अकाली एक्झिट आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय। राजकारणातलं एक धडाडीचं परंतु प्रचंड संयमी व्यक्तिमत्व अशी अजित पवार यांची ओळख सांगितली जाते आणि खरंही आहे ते। त्यांना अनेकदा अडचणीत आणायचा प्रयत्न झाला, त्यांच्यावर आरोप झाले, मात्र त्यात कुठेही आपला संयम ढळू न देता ते शांतपणे सगळ्याला सामोरे गेले। आणि गंमत बघा, ज्या घड्याळ या पक्षाच्या चिन्हासाठी अजित पवार लढले ते घड्याळ हीच अजित पवारांची शेवटची ओळख ठरली। हा अपघात इतका भीषण होता आणि यामध्ये साहजिकच आतमध्ये असणाऱ्या पॅसेंजर्सची ओळख पटवणं हे खूप अवघड होतं। अजित पवार यांच्या हातावरच्या घड्याळामुळे त्यांची ओळख पटली आणि त्यांचं घड्याळ हीच त्यांची शेवटची ओळख ठरली। मी गोजबावीमध्ये राहतो आणि आमच्या पाठीमागेच विमानतळ म्हणजे एरोप्लेनची धावपट्टी आहे आणि ते आम्ही बाहेर काम करत असताना अगोदर आलेलं विमान ते आम्ही म्हणजे पाहिलेलं, पण ते असं चांगलं गेलेलं, वरून उडून गेलं। ते रिटर्न फिरून परत माघारी आलं आणि गावाकडे गेलं। तर गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली म्हणजे आलतं आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो। ते असं वरती जायचं ते धावपट्टीच्या कडेला असं ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा असा मोठा स्फोट झाला। मग
मग आम्ही पाहिलेलं, आम्ही बाहेरच होतो तेव्हा, म्हणजे 8:45 पावणे 9ला ही घटना झालेली. मग आम्ही खूप घाबरलेलो. आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठ हे सगळे पडलेले होते आलेले. मग आम्ही सगळे म्हणजे पट्टीवरती माणसं आहेत ना एरोप्लेनची, त्यांना फोन केलं, त्यांना कळवलं. ते नंतर आले, पोलीस हे आले, मग ते अग्निशामक आला आणि ते खूप मोठा म्हणजे जाळ झालेला 15 मिनिटं असा विजत नव्हता. ते सगळे आले असे म्हणजे उभा राहिलेले. मग नंतर विजवला आणि ते पोलीस आल्यानंतर आमच्या घरी आले, म्हणले पाणी द्या. मग आम्ही म्हणजे आम्ही एवढा मोठा जाळ झाला की म्हणजे बादल्या नेल त्या पाण्याच्या, पण आम्ही काहीच करू शकलो नाही. तरी पण त्या दिल्या आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली, पण म्हणजे ते आम्हाला माहीत नव्हतं कोणाची आहे. पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती, ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं. नंतर त्यांनी मग आम्हाला मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं. त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं. त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादात आहेत, पण आम्हाला माहीत नव्हतं. आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली, असं नव्हतं व्हायला पाहिजे. असं म्हणजे आम्हाला नव्हतं माहिती. ते नंतरनं गेले आणि ते गाडी आली, नेलं त्यांनी मग दादांना. आणि त्यात खूप 5 बॉड्या होत्या, त्यातली 2 साईडला पडल्या, खालून नेल्या आणि 3 बॉड्या आतमध्ये गुंतलेल्या. मग त्यांनी ते काढून आतल्या नंतर पट्टीवरून नेल्या. अशा टोटल 5 होत्या. त्यातून ते खूप मोठा जाळ झाला आणि ते चांगलं जाळ अर्धा तास तरी चाललेला होता. आणि काय पाहिलं तुम्ही? आम्ही बाहेरच काम करत होतो, त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं, पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती. आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या. तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं. तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यांनी? हा, डोळ्यांनी पाहिलं. आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं आमचं. नेमकं काय घडलं त्यावेळी? त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतराव खाली होतं, वरती नव्हतंच ती. त्यांनी उतरायचा प्रयत्न केला, पण ती दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जागेवरच हे झालं, तिथं वरपट्टीवरती चढूच शकलं नाही. स्फोट खूप मोठा झाला का? खूप मोठा होता. आणि नंतर काय परिस्थिती झाली स्फोटानंतर? स्फोट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो, पाणी घेतलं, पण ती आमची सुद्धा शक्यता नव्हती ती असं हे करायची, पाणी वाचण्याची. आम्ही खूप घाबरलेलो. त्यावेळेस दोन्ही साईडला 2 बॉड्या पडल्या होत्या आणि ती पूर्ण एक बॉडी ना, चेहरा तर काही दिसत नव्हता, पण पूर्ण पांढरा शुपत माणूस आणि असं पूर्ण फुगलेली बॉडी होती. 2 बॉड्या साईडला पडल्या, बाकीच्या बॉड्या पूर्ण आत होत्या आणि खूप मोठा जाळ होता. सचिन तेंडुलकर यांनी ही एक्सपोस्ट केली आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज अचानक गमावला. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. श्री सचिन तेंडुलकर यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली दिली आहे. त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे अजित पवार यांच्या निधनाबद्दल. काम करणारा एक चांगला नेता आपण हरपला, अचानक आपल्यातून आपण गमावला, याचं अतीव दुःख झाल्याचं सचिन तेंडुलकर म्हणतोय. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्यांचं विमान क्रॅश झालं, तिथली ही दृश्य आपण बघतोय. अक्षरशः ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या आहेत विमानाच्या. विमान तिथे क्रॅश लँड जे झालं त्यामध्ये पहिला स्फोट झाला आणि त्यानंतर आणखीही स्फोट झाले आणि त्यामध्ये विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. त्यामुळे हा अपघात किती भीषण होता हे या दृश्यांवरून आपल्याला लक्षात येईल. बारामतीमधल्या रुग्णालयाच्या आतमधली ही दृश्य आहेत. अजित पवार यांचे निकटवर्तीय, त्यांचे काही प्रमुख कार्यकर्ते, त्यांचे नातेवाईक हे इथं पोहोचलेले आहेत. इथं रुग्णालयाच्या आतमध्ये काही मोजकीच लोक जाऊ शकलेली आहेत, त्यांना प्रवेश दिलेला आहे. प्रत्येक जण इथे शोकसागरात बुडालेला आहे. अनेक राजकीय नेते बारामतीच्या दिशेनं निघालेले आहेत, काही जण पोहोचलेले आहेत. ही बातमीच इतकी धक्का देणारी होती, कुणाचाही विश्वास सकाळी बसलेला नव्हता. मात्र हा अपघात इतका भीषण होता की ज्या बातमीची भीती होती ती बातमी खरी ठरली. अजित पवार यांचं अकाली निधन हे महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारं ठरलं.
त्यांच्या हातातलं घड्याळ हीच त्यांची अखेरची ओळख ठरली. अनेक नेत्यांना अश्रू अनावर झालेत. आमचा आधारवड गेला, आमचे दादा गेले, आमच्यासाठी आमच्या पाठी वडिलांसारखा उभा राहणारा नेता गेला, अशा आपल्या भावनांना अनेक नेत्यांनी वाट मोकळी करून दिली. रुग्णालयाच्या आतली आपण दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी अजित पवार